न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते। 8 डिसेंबर 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशन चौकाजवळ साई पानटपरी परिसरातून दीपक भाऊसाहेब साळवे याला ताब्यात घेतलंय। पंचनामा करून त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा व 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा न्यूज एक्सप्रेस। नमस्कार।